मराठा मोर्चाला राज्य सरकार कारणीभूत असून सरकारनं सत्तेमध्ये आल्यानंतर अनेक घोषणा केल्यात। धनगर समाजाला आरक्षण देण्याचं सरकारनं आश्वासन दिलं होतं, मात्र अद्यापही कारवाई नाही। सरकार आंदोलनामध्ये फूट पाडत असल्याचा आरोपही राधाकृष्ण विखे यांनी केलाय। सत्तेमध्ये येण्यापूर्वी सरकारनं अनेक आश्वासनं दिली, मात्र एकही आश्वासन पूर्ण केलं नाही। सरकार समाजाला गृहीत धरतंय, मात्र मराठा समाजामधील सर्व आंदोलनकर्त्यांनी एकत्र येऊन सरकारला जाब विचारला पाहिजे। आंदोलनाला बदनाम करण्यासाठी जाळपोळ केली गेली। कार्यकर्त्यांवर जे गुन्हे दाखल झाले ते त्वरित मागे घ्यावेत। पंढरपूरच्या यात्रेला येण्यास मराठा आंदोलनकर्त्यांनी विरोध केला, मात्र त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी साप सोडणार असल्याचं वक्तव्य करून समाजाची अवहेलना केली आहे। सरकारला सत्तेवर राहण्याचा कुठलाही अधिकार नसून त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, असाही गंभीर आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केलाय। मराठा आरक्षणाच्या संदर्भात संपूर्ण जो वनवा पेटलेला आहे, याचं सगळं खरं म्हणजे याला कारणीभूत आजचं सरकार आहे। या सरकारने सत्तेत आल्यापासून ज्या वारेमाप घोषणा करायला सुरुवात केली, त्या घोषणा करण्याच्या ऐवजी प्रत्यक्ष कृती जर झाली असती सरकारकडून, तर आधी वेळ आली नसती। आणि म्हणून धनगर समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत निर्णय करतो असं या सरकारनं आश्वासन दिलं होतं। हेच मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष होते। सत्तेत आल्यानंतर आज 4 वर्षानंतर आज त्याच्याबद्दल सरकार बोलायला तयार आहे। जे मुस्लिम समाजाचं आरक्षण जे 5% उच्च न्यायालयाने मान्य केलं होतं, तो अध्यादेश सरकारने लॅप्स करून टाकला। आणि मग मराठा समाजाच्या मनात हीच भावना आहे की सरकारची जी भूमिका ही प्रामाणिक नाही। सरकार जे बोलतं ते करत नाही। फक्त समाजामध्ये फूट कशी पडेल, आंदोलनामध्ये फूट कशी पडेल, याचाच प्रयत्न सरकारने गेले 2 वर्ष सातत्याने केला। आणि म्हणून आरक्षणाच्या संदर्भात मागासवर्गीय आयोग जेव्हा गठीत झाला, कैलासवासी संभाजीराव म्हसेंच्या अध्यक्षतेखाली हा आयोग गठीत झाला। ते गेल्याच्या नंतर आता माजी न्यायमूर्ती गायकवाड साहेब आहेत। 14 महिने उच्च न्यायालयामध्ये ॲफिडेव्हिट करायला सरकारला 14 महिने लागले। ही अक्षम्य दिरंगी होती सरकारकडून। जुलै 2017 पासून तर मार्च 2018 पर्यंत पूर्ण वेळ सचिव सुद्धा या मागासवर्गीय आयोगाला सरकार देऊ शकलं नाही। हा जो वेळकाढूपणा झालेला आहे, त्याची आज तीव्र पडसाद राज्यामध्ये उमटत आहेत। 58 मोर्चे महाराष्ट्रात झाले, 5-5 लाखाचे 10-10 लाखाचे मोर्चे झाले। अतिशय शांतपणे हे मोर्चे निघाले, कुठेही हिंसा झाली नाही। जगाला दखल घ्यावी लागली, पण सरकारने मला वाटतं सगळ्यात मोठी चूक सरकारने जी केलेली आहे की सरकारने या सगळ्या समाजाच्या मागण्या आणि समाजाला ग्राह्य धरायला सुरुवात केली। आणि तिथे मात्र सरकारची गल्लत झालेली आहे। आमची एवढीच मागणी आहे, आरक्षणाच्या संदर्भात आता मागासवर्गीय आयोगाचा अहवाल नोव्हेंबरमध्ये पर्यंत दिला। मान्य उच्च न्यायालयाने सूचना दिलेल्या आहेत। दोन्ही सभागृहामध्ये आम्ही एकमतानं आम्ही विरोधी पक्षाच्या लोकांनी सांगितलं सरकारला, एकमतानं आम्ही या ठरावाच्या द्वारे केंद्र सरकारला घटना दुरुस्तीच्या करता आमचं संपूर्ण सहकार्य राहील। पण केंद्रामधल्या सरकारची आणि राज्यातल्या सरकारची भूमिका प्रामाणिक आहे का, हा खरं महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो। आणि म्हणून हे केवळ क्रिमी लेअर वाढवला किंवा त्याची फी वाढवली, 600 कोर्सेसला आम्ही फी देतोय, हॉस्टेल बांधतोय, हे जे तकलादू स्वरूपाचे जे उपाययोजना सरकार करायला निघालेलं आहे, त्यापेक्षा आज महाराष्ट्रातल्या ज्या समाजाला जी फी ज्या आरक्षणामध्ये जी फी मिळते, तीच फीची सवलत जर आज मराठा समाजाची मागणी त्याप्रमाणे जर सरकारने लागू केली, तर मला असं वाटतं की एक मोठं आर्थिक त्याच्यातून आधार या निमित्ताने समाजातल्या मुलांना मिळेल। आज दुष्काळाची स्थिती आहे, पिकं उद्ध्वस्त झालेली आहे। एका बाजूला एका मुलाला 5,000 रुपये फी आहे, त्याच शिकणाऱ्या मुलगाला दुसऱ्या वर्गात 32,000 रुपये भरावं लागतात। तर 32,000 भरणाऱ्या मुलाला 5,000 रुपये भरून घ्या। जसं त्याचा परतावा सरकार देतं, तसं याचा परतावा सरकारने देऊन टाकावा। म्हणजे आज जी मेटीकुट आलेली आर्थिक परिस्थिती आमच्या सगळ्या शेतकरी बांधवांची विशेष करून, आज त्यांना मोठी त्याच्यामध्ये सवलत मिळणार आहे। आणि म्हणून पहिलं पाऊल सरकारने टाकलं पाहिजे। विनाकारण सरकार आता वसतिगृह बांधतोय, कोणतं ते महामंडळ काढलंय, अण्णा पाटलांच्या नावाने
त्यातून मराठा समाजाच्या मुलांना कर्ज देतो. मला असं वाटतं की दिशाभूल करण्याचं काम सरकार करतं. ते बांधा, तुम्ही हॉस्टेल बांधा, महामंडळातून कर्ज द्या. मूळ मागणी काय आहे? हे 16.5% आरक्षणाचा जो मुद्दा सरकारनं आहे आणि तो सुद्धा या 52% आरक्षणाला हात न लावू देता, याच्यामध्ये आपण आरक्षण मागत नाही. आपण 52%ला कायम आरक्षण ठेवून त्याच्यावर ओव्हर अभाव हे 16% आरक्षण त्यांना दिलं पाहिजे. 5% जे आरक्षण मुस्लिम समाजाचं न्यायालयाने मान्य केलेलं आहे ते सरकारनं आता सुरू केलं पाहिजे. शेवटी या सगळ्या धनगर समाजाचा असेल किंवा अन्य लिंगायत समाज असेल, या सगळ्याच मागण्या करतायत कारण हे सरकारनं मान्य केलेलं धोरण आहे. सरकारने घोषणा केली आम्ही आरक्षण देऊ म्हणून. आणि म्हणून मला वाटतं की सरकारनं आता या सगळ्या चाललेल्या आंदोलनामधून सरकारला स्पष्ट इशारा आहे. हा धगधगता, हा जी धग आहे आता दिसते आज आपल्याला प्रचंड प्रमाणामध्ये, याच्यातून सरकारला हा अंतिम इशारा आहे या आंदोलनाच्या निमित्तानं की आपली कमिटमेंट पूर्ण करा, आपण दिलेलं आश्वासन पूर्ण करा. विनाकारण वेगवेगळ्या पुढाऱ्यांना पुढे करून समाज आणि समाजाच्याही प्रतिनिधींना माझी विनंती आहे, सगळ्या समन्वय समितीच्या सदस्यांना, की वेगवेगळ्या स्तरावर आपण निर्णय करण्यापेक्षा एका छताखाली येऊन या सरकारवर आता आपल्याला तो दबाव निर्माण करावा लागेल. मला वाटतं की अतिशय शांततेने मार्गाने चाललेलं आंदोलन होतं. मागच्या आंदोलनामध्ये काही ठिकाणी हिंसा झाली, काही समाजकंटक त्याच्यामध्ये उतरले, समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. म्हणून मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही त्यावेळी मागणी केली होती की आमच्या या सगळ्या आंदोलक जे आहेत त्यांच्या विरुद्ध हे सगळे गुन्हे सरसकट मागे घ्या. तुमच्याकडे यंत्रणा आहे, व्हिडिओग्राफी आहे, चौकशी करा. जे समाजकंटक असतील त्यांच्यावर काय करायचं ते करा. पण आज तुम्ही मराठा समाजाच्या आंदोलक जे आहेत त्यांच्यावर 307, 353 अशासारखे भयानक गुन्हे तुम्ही दाखल केलेले आहेत. हे कधी आम्हाला मान्य राहणार नाही. सरकारने ही तात्काळ सरकारने घोषणा केलेली आहे, प्रत्यक्ष कृती करण्याची आता गरज आहे. की सरकारचा जाणीवपूर्वक पहिल्या दिवसापासून प्रयत्न आहे वेगळ्या समाजामध्ये वेगवेगळ्या गोष्टी करायच्या आणि समाजात तेढ निर्माण कसावीला सरकारचा प्रयत्न आहे. पण आमची मागणी पहिल्यापासून हीच होती. मराठा समाजाने काय सांगितलं की हे जे 52% जे आरक्षण सध्या आहे, जे आपण दिलेलं आहे, या 52%ला कुठे आपण हात लावायचं नाही. 52%च्या वर हे जे आरक्षण पाहिजे ते 52%च्या वर पाहिजे आपल्याला. म्हणून मागासवर्ग आयोगाची स्थापना झाली. घटना दुरुस्ती करावं लागेल, सभागृहामध्ये एकमताने ठराव करावा लागेल, केंद्राला पाठवावं लागेल. त्यासाठी आमचा आग्रह नाही. आणि म्हणून माझी मुख्यमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा हा जो काही समाजात असंतोष निर्माण करील अशा प्रकारचे जे वक्तव्य करतात, विधानं करतायत, जी त्याची भूमिका आहे ही त्यांनी बदलली पाहिजे. सरकारची भूमिका आरक्षणाबद्दल प्रामाणिक आहे हे आता खरं सरकारच्याकडून आता आम्हाला त्याची अपेक्षा आहे. नाही, सरकारचे पूर्ण अपयशच आहे ना. या सरकारनं कर्जमाफी दिल्याच्या नंतरही 4,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. इतके नियम लावले, लोकांना कर्जमाफी मिळूच नाही. 35,000 कोटीची मागणी केली, आतापर्यंत तुम्ही फक्त 14,000 कोटी रुपये बँकेत जमा केलेले आहे. आता परत सरकारने नियम बदलला की आता एका कुटुंबाला एकाला देणार होते, आता सगळ्या कुटुंबाला ती योजना लागू केली. कुठेतरी सरकारची धोरणामध्ये फसगत आहे. मला असं वाटतं की सरकार पूर्णपणे सरकारचा मार्ग हा पूर्णपणे चुकलेला आहे. सरकार भरकटत चाललेलं आहे. या सरकारला या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारमध्ये राहण्याचा मूळ नैतिक अधिकार राहिला नाही असं स्पष्ट आता राज्याच्या जनतेला आता वाटायला लागलेलं आहे. कसं पक्षाची भूमिका आम्ही सभागृहात मांडलीच आहे ना. मग आम्ही तेव्हा पक्षीच भूमिका आहे. मी विरोधी पक्ष नेता म्हणून सभागृहात ज्यावेळी बोलतो तर पक्षीच भूमिका मांडतो ना, वेगळ्या भूमिका मांडतो. मी काय वेगळा पक्ष सोडा आहे नाही. दिल्लीमध्ये आमची बैठक काल होणार होती, तर त्यासाठीच सगळ्या काही प्रमुख नेत्यांनी बोलवलं होतं की उद्या आरक्षणाचा ठराव झाल्यानंतर मग उद्या अन्य समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात काय भूमिका आहे किंवा लोकसभेत काही उद्या घटना दुरुस्ती विधेयक आणावं लागेल त्या ठिकाणी येणार आहे. पण काल दुर्दैवानं तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री करुणानिधींचं अंत्यसंस्काराला त्यांना जावं लागलं आणि म्हणून ती कालची बैठक पुढे ढकलण्यात आली. त्यात उद्या या आठवड्यात परत एकदा बैठक होईल. काँग्रेस भूमिका स्पष्ट आहे, पक्षाची वेगळी भूमिकाच नाही आहे. सरकार कसं आहे, काही आरक्षण देण्यासंदर्भात आमच्या सरकारनं त्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादी सरकारनं लढाई समिती नेमली होती ना.
तर वेगळी भूमिका असण्याचं कारण काय? सर महाराष्ट्र म्हणून पक्षाची भूमिका आहे, न्यायची भूमिका काय, हे असे विचारून आणखी तिसरीकडे हा प्रश्न घेऊन जाण्यापेक्षा आता आम्ही जाहीरपणे मांडलेली आहे, सभागृहात मांडलेली आहे, मागच्या सरकारने राणी समिती नेमलेली आहे. आता आमची तीच भूमिका आहे. मी स्वतः आज आंदोलनामध्ये हजर आहे. अजून काय भूमिका पाहिजे आमची? मुस्लिम समाजाला न्यायालयानं 5% आरक्षण देण्याचं सांगितलं होतं, तेही सरकारनं अद्यापपर्यंत दिलं नाहीये. सरकारनं जनतेची फसवणूक केली आहे. शिवसेनेनं दलाली बंद करावी. मराठा आरक्षणावर शिवसेनेची भूमिका स्पष्ट असेल तर सत्तेमधून बाहेर पडावं, असं राधाकृष्ण विखे यांनी अहमदनगरच्या मराठा मोर्चामध्ये उपस्थित राहून पत्रकारांना सांगितलंय. दीपक कासवा, सी न्यूज मराठी, अहमदनगर.